जय भवानी, जय शिवराय सगळ्यांना. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पवित्र तुळजापूर आणि इथे विराजमान आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदेवता अष्टभुजा असलेली तुळजाभवानी माता. आज आपण जाणून घेऊ या आईचा महिमा, परंपरा, भक्तीचा इतिहास. आईचं नाव घेताच मनाला समाधान मिळते. ते नाव म्हणजे तुळजाभवानी. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात श्रद्धेनं उच्चारलं जाणारं हे नाव. आज आपण तिच्या महिम्याची कथा जाणून घेणार आहोत. तर अष्टभुजा स्वरूपात विराजमान असलेली आई ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी मानली जाते. असं मानलं जातं की स्वतः देवीनेच महाराजांना भवानी तलवार दिली होती. दरवर्षी नवरात्र महोत्सव आणि निद्रा उत्सव इथे मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. लाखो भाविक आईच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात. तर आईच्या चरणी नतमस्तक होऊया आणि म्हणूया जय भवानी, जय शिवराय. श्री तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी. आपल्या भक्तांना शक्ती, संरक्षण आणि आशीर्वाद देणारी देवीच्या मंचकी निद्रेला विशेष महत्त्व आहे. कारण या काळात ती आपल्या भक्तांच्या भक्ती आणि श्रद्धेला मान्य. प्रत्येक वर्षी देवीच्या निद्रेला प्रारंभ होतो. प्रथम आपण जाणून घेऊया देवीच्या निद्रांचे. श्री तुळजाभवानी देवी वर्षातून 3 वेळा निद्रा घेते. या निद्रांचे 2 प्रकारचे मंचक म्हणजेच पलंग असतात. एक म्हणजे चांदीचा मंचक, दुसरा लाकडी मंचक. आई तुळजाभवानी ही वर्षातून 21 दिवस निद्रा घेते. उरलेले 344 दिवस देवी अष्टप्रहर जागरूक असते. देवीची मंचकी निद्रा 21 दिवसात विभागलेली आहे. तर निद्रांचे असे 2 प्रकार आहेत, घोर निद्रा आणि श्रम निद्रा. तर आता आपण पाहणार आहोत घोर निद्रा. घोर निद्रा नवरात्रीच्या आधी घेतली जाते. देवी योग निद्रेत असताना महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तयारी करीत होती. महिषासुराच्या अत्याचारांच्या वाढीमुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी देवीला जाग केले. जागी झाल्यावर देवीने घोर रूप प्रकट केले, ज्यामुळे या निद्रेला घोर निद्रा असं नाव. ही निद्रा भाद्रपद वैद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या या काळात चांदीच्या मंचकावर असते. देवी भाद्रपद अमावस्येला पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. दुसरी निद्रा आहे श्रम निद्रा. घोर निद्रेतून जाग होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाले. 9 दिवस असुरांसोबत युद्ध केले. 9व्या दिवस शरण आला. देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली. यावेळी 9 दिवस युद्धामुळे देवीला थकवा आल्यामुळे शारदीय नवरात्रानंतर 5 दिवसाची निद्रा घेते. यालाच श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगरवरून पलंग येतो. त्यावर आईसाहेब निद्रा घेतात. या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात. ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध दशमी ते अश्विन शुद्ध पौर्णिमा पर्यंत असते. नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. निद्रा घेण्याच्या आधी देवीला 108 साड्या नेसवल्या जातात. मोहनिद्रा म्हणजे काय? तर शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान देवी चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात निद्रिस्त असते. मोहनिद्रा सृजनाचं प्रतीक असते, कारण याला 9व्या दिवशी तुळजाभवानीचा प्रकट दिवस असतो. या मोहनिद्रेत देवी भौतिक जगताच्या दृष्टीने विश्रांती घेत असते, जी नव्या सृजनासाठी आवश्यक आहे. हे 9 दिवस म्हणजे 9 महिन्याचे सूचक आहे. जसे 9 महिन्यांनी सृजन होते, तसाच हा कालावधी असतो. तुळजापुरातील देवीचं मंदिर भक्तांचं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. येथे भक्त देवीच्या पूजा आणि आराधनांमध्ये भाग घेतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या चरणी येतात. देवीच्या आराधनेत भक्तांची अढळ श्रद्धा असते आणि ती प्रत्येक भक्ताला त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा देते. आई राजा उदो उदो. चला, तिच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात शक्ती आणि समाधान नांदो. जय भवानी, जय शिवराय.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.